यवतमाळ जिल्ह्यातील सेंदुरसनी येथे जन्ममृत्यूच्या बोगस नोंदी आढळल्या होत्या। या प्रकरणी सायबर सेल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने बिहार राज्यातील सारण जिल्ह्यातील पंडितपूर गावामधून एकास अटक केली। आदर्श कुमार अशोक दुबे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील सेंदुरसनी ग्रामपंचायतीत CRS सॉफ्टवेअरला जन्माच्या 27,397 नोंदी व मृत्यूच्या 11 नोंदी आढळून आल्या होत्या। सेंदुरसनी या गावाची एकूण लोकसंख्या सुमारे 1400 असताना या गावामध्ये एवढ्या जन्ममृत्यू नोंदी आढळल्याने चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT स्थापन केली होती। या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांच्याकडे सोपविला होता। सखोल तपासासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांच्या नेतृत्वाखाली सायबर सेल पथक व विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले। या पथकाने बिहार राज्यातील सारण जिल्ह्यातील पंडितपूर गावामधून एकास अटक केली। आदर्श कुमार अशोक दुबे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। त्याच्याजवळून लॅपटॉप व काही साहित्य जप्त करण्यात आले। न्यायालयात हजर केले असता सायबर फसवणुकीत थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने 10 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। या प्रकरणी अजून आरोपी वाढण्याची शक्यता असून राज्यभरातील असे प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे। आर्णी तालुक्यातील सेंदुरसनी येथे ज्या काही 27,397 जन्मनोंदी आढळल्या होत्या त्याच्या अनुषंगाने आपल्या यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याचा तपास करत असताना आम्हाला एक बिहारमधील एका आरोपीचं त्याच्यामध्ये सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्यावरती आम्ही त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याला आम्ही अटक केलेली आहे। त्याच्याकडून आम्ही पुढील आणखी तपास करत आहोत। यामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे, तर त्याच्यामध्ये आणखी तपासामध्ये ज्या काही गोष्टी निष्पन्न होतील याबाबत आम्ही तुम्हाला कळवू। यामध्ये ज्या काही जन्माच्या नोंदी आहेत या ऑनलाईन काढण्यात आलेल्या आहेत। त्याच्या अनुषंगाने आम्ही सायबर सेलची मदत घेऊन याच्यामध्ये आम्ही आरोपीचा सहभाग हा निष्पन्न केलेला आहे। बाकी जे आहे यांनी नोंदी कशा केल्या आणि कशा पद्धतीने त्या मिळवल्या याबाबतचा तपास आम्ही आता त्यांच्याकडून आम्ही करणार आहोत। त्याची माहिती मिळाल्यावर आम्ही तुम्हाला सविस्तर ती माहिती देऊ।